महेशजी भागवत साहेब यांचं मनापासून स्वागत करतो पार्थ परिवाराच्या वतीने. साहेबांना एकदा पुन्हा विनंती करतो की साहेब, आमचा हिरक महोत्सव चालू आहे, त्याच्या समाप्तीला आम्हाला बराच वेळ द्यावा. आम्ही खूप शॉर्टमध्ये ती पण जास्त सांगितलं नाही. बीत आम्ही कार्यक्रम तयारी करून ठेवली होती. तुम्ही फक्त चहा घ्यायलाच येतो म्हटले होते, परंतु आम्ही कार्यक्रम केलेला आहे. पुन्हा एकदा आम्हाला वेळ द्यावा ही विनंती करतो. पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आजचे प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक सन्माननीय महेशजी भागवत साहेब, मी यांना विनंती करतो की साहेब आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित पाथर्डी नगरपालिकेचे नगराध्यक्ष अभयजी आव्हाड, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बबन चौरे सर, त्यानंतर आपल्या विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक मेडे सर, आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी. कॉलेजला मी यापूर्वी बऱ्याच वेळा आलेलो आहे आणि या सभागृहातही बी पालवे सर प्राचार्य असताना विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. त्याचप्रमाणे कळत ना कळत नॅकच्या प्रोसेसमध्ये माझाही सहभाग थोडासा होता. आपले अध्यक्ष आणि मी लहानपणी आम्ही एकाच ठिकाणी राहिलो होतो, कसब्यामध्ये. आमची घरं शेजारी होते आणि माझी मोठी बहीण आणि साहेबांचे मोठे बंधू संजय हे वर्गमित्र होते. त्याचप्रमाणे मॅडम कविता मॅडम आणि आम्ही एकाच वेळी 10वी पास झालो आणि गणिताची शिकवणी आम्ही बरोबर करायचो. ते आमचे घरचे संबंध आहेत, ते जुने संबंध आहेत. त्यामुळे संस्थेला मी जरी या महाविद्यालयात शिकलो नाही तरी एक कॉलेज म्हणजे आमच्या दृष्टीने एक फार मोठी वस्तू आहे आणि लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहे. इथं जे काही आपल्या ग्राउंडवरती राष्ट्रीय स्तरावरचे पण स्पर्धा व्हायच्या त्या आम्ही पाहायला यायचो, किंवा कॉलेजचं गॅदरिंग आम्ही घरी चुकवलं नव्हतं. गॅदरिंग पाहायला मजा यायची आम्हाला. इथं जेव्हा चांगले चांगले नाटकं किंवा बाकीचे कार्यक्रम व्हायचे ते पाहायला आम्हाला मजा यायची. आणि नेहमी वाचत असतो कॉलेजची जी घोडदौड चालू आहे. विशेष करून मला खेळामध्ये बऱ्याच वेळा वाचायला मिळतं की चांगल्या देश पातळीवरती पण आणि राज्य पातळीवरती आपले विद्यार्थी खूप चांगलं काम करतात. त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना प्रोत्साहन देणारे अध्यक्ष आणि सगळी टीम त्यांचंही अभिनंदन. माझ्याकडे जास्त वेळ नाही, मी परत येणार आहे एकदा. पण मी काय जे थोडंफार बोलतोय त्यातून काही तुम्हाला फायदा झाला तर बघा. पहिली गोष्ट म्हणजे आता यावर्षी महाराष्ट्र शासनानं MPSCचा सिलेबस बदललेला आहे. MPSC आता पहिल्यासारखी ऑब्जेक्टिव्ह राहिलेली नाही आहे. MPSC आणि UPSC हा एकच पॅटर्न झालेला आहे. त्यामुळं तुम्ही जर MPSCचा अगदी व्यवस्थित अभ्यास केला तर तो अभ्यास तुम्हाला UPSCसाठी पण कामाला येणार आहे. आणि UPSCची परीक्षा जर तुम्हाला भाऊ असेल की नाही मी कसं इंग्रजीत कसं, किंवा UPSCची परीक्षा पण तुम्ही मराठी माध्यमातून देऊ शकता. मी स्वतः मराठी माध्यमातून परीक्षा देऊन IPS झालेलो आहे. मी आता पाथर्डीसारख्या भागातनं आपण जेव्हा इथे शाळेत आम्ही एकाच शाळेत होतो, ते श्रीतिलोकला आम्ही होतो 10वीपर्यंत. आणि आम्हाला 10वीपर्यंत अगदी गोकमपट्टी करून इंग्लिश चांगलं करून घेतलं होतं. 10वीला 85 मार्क वगैरे इंग्लिशला मिळाले. पण 12वीच्या इंग्लिशला आम्हाला कळलं आम्ही खोटा होतो. तर नंतर मग लक्षात आलं की सगळ्याच गोष्टी पाठ करून होत नाही, खास करून निबंध. एकच निबंध पाठ करायचा आणि कुठलाही विषय आला ती आपल्याला जुनी सवय असते. ते मला अजून आठवते ते आग लागलं या विषयावरती निबंध होता की आग लागल्यानंतर तुम्ही काय करणार वगैरे. आणि मग तो निबंध होता फुटबॉलच्या मॅचमध्ये. त्या फुटबॉलच्या स्टेडियमलाही आम्ही आग लावली होती. मध्यंतरी थोडंसं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये महाराष्ट्राची काय काय निगेटिव्ह गोष्टी पण झाल्या होत्या. काही मुलांना नापास करायचं नाही 9वीपर्यंत आणि
वर ढकलत आहे. तर त्याचे गैरफायदे म्हणजे झालेले दिसत आहेत की मुलांचे लिखाणाचं जे स्किल्स आहेत ते थोडेसे कमी होत आहेत त्यामुळं. आणि माझ्या तिन्ही बहिणी शिक्षण क्षेत्रात आहेत, तर नेहमी सांगतात ते की 10वीचे पेपर तपासायला येतात तेव्हा फार म्हणजे शुद्ध लेखन म्हणा बाकी बऱ्याचशा चुका त्यांना दिसतात. हे कशामुळं होतं की म्हणजे आपला पाया भक्कम नाही. जोपर्यंत तुमचा पाया भक्कम नाही तोपर्यंत पुढं इमारत वरती रचायला अवघड जाणार आहे. त्यामुळे तुम्ही पाया स्ट्रॉंग करा. आत्ता ते जे काही विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत महाविद्यालयामध्ये त्यांच्याकडे आता पूर्ण 3 वर्ष आहेत. त्यांना जर समजा MPSC UPSC करायचं असेल तर पहिल्या वर्षीपासून सुरुवात करा. सिलेबस समोर ठेवायचा, तुमचा अभ्यासक्रम समोर ठेवायचा, परीक्षेचा सिलेबस आणि तुमचा अभ्यासक्रम आणि त्यात काय मिळतं जुळतं आहे ते बघून प्रश्नपत्रिका बघायच्या मागच्या 10 वर्षाच्या आणि आत्तापासून सुरू करायचं आहे. इकडे कॉलेजच्या परीक्षा देत राहा, तिकडे MPSC UPSCचे जे मागचे जुन्या प्रश्नपत्रिका मिळतात त्या पाहून त्याचाही अभ्यास करत राहा. 3 वर्षामध्ये तुमची ऑटोमॅटिक व्यवस्थित तयारी होते परीक्षेची. आणि आत्ताच सर पण सांगत होते की उच्च ध्येय ठेवा. म्हणजे पुढे काय करायचं आयुष्यामध्ये जोपर्यंत तुम्ही मोठं ध्येय ठेवणार नाही ना तोपर्यंत जे तुमच्या आवाक्यात आहे ते ध्येय तुम्हाला प्राप्त होणार नाही. तुम्ही पहिल्यापासूनच छोटंसं ध्येय ठेवलं की मला कॉन्स्टेबलच बनायचं आहे किंवा मला तलाठीच बनायचं आहे तर ते त्याच्या पुढे जाऊ शकणार नाही तुम्ही. तुमची विचारसरणी मग तेवढीच राहील. त्यामुळं नेहमी IAS IPSची स्वप्न रंगवा, तुम्ही डेप्युटी कलेक्टर DYSPची स्वप्न रंगवा आणि प्रयत्न करा त्याच्यासाठी. ते करत असताना तुमच्या त्या प्रवासामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की बाकीच्या परीक्षा ज्या आहेत त्या खूप सोप्या आहेत. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागत नाही. तुम्ही जेव्हा वरच्या परीक्षेचा अभ्यास करता तेव्हा ह्या छोट्या छोट्या परीक्षा आपोआपच तुमचा अभ्यास हा झालेला असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल आपली सगळ्यांची लिखाणाची जी हे आहे लिखाणासाठी आपण जो वेळ द्यायला पाहिजे तो वेळ आपल्याकडनं दिला जात नाही. थोडंसं मोबाईल आल्यामुळं म्हणा किंवा बाकी कॉम्प्युटरमुळं म्हणा पण टायपिंगवरती जास्त हे करतो आहे सध्या. आपले बऱ्याच वेळा बोटं आपले कीबोर्डवरच असतात. म्हणजे ते तुकारामांनी सांगितलं की दिसामागे काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. ते व्हॉट्सॲपवरच चालतं आपलं बऱ्याच वेळा. म्हणजे लिहिणं आणि वाचणं ते त्यातनं बाहेर पडायचं आहे आपल्याला. आणि दररोज कमीत कमी 1 ते 2 तास तरी लिखाण तुम्ही प्रॅक्टिस ठेवा. आम्ही बऱ्याच वेळा बघतो की तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा अभ्यासाचं तुमची एक वेळ असते की तुम्हाला लक्षात येतं की यावेळी मी अभ्यास केलेला माझ्या व्यवस्थित लक्षात राहतो, माझं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं. तर तुमची नेमकी वेळ कोणती ती तुम्हाला माहिती आहे. मग ती सकाळची वेळ आहे. आम्ही सगळे सकाळच्या वेळेवाले आहेत. आता मी काल पण बोललो, आता जनरेशन झेडमध्ये आम्ही बघतोय हे सगळे रात्री 2-2 वाजेपर्यंत जागणारे लोक आहेत. सकाळी 8-9 शिवाय कोणी उठत पण नाही लवकर. तर तुमची जर संध्याकाळची वेळ काही हरकत नाही. जी कुठली तुमची वेळ आहे की ज्यावेळी तुमचं लक्ष किंवा एकाग्रता म्हणूया ते व्यवस्थित असते आणि तुम्ही अभ्यास केलेला तुमच्या लक्षात राहतोय, अवघड विषय तुम्हाला लवकर समजतोय. तर ती वेळ जी आहे ती पूर्ण त्या अभ्यासाला द्या की जे तुम्हाला समजत नाही आहे, जिथे तुम्हाला आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि ज्यावेळी तुमचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि बाहेरही वातावरण थोडंसं चांगलं नाही त्यावेळी तुम्ही लिखाणाकडं वळा. लिखाणाकडं आपले प्रश्नोत्तरं असतील, मागच्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न असतील त्याची उत्तरं असतील किंवा नोट्स काढणं असेल तो प्रकार 1 ते 2. मला एक वाईट सवय होती आणि मला नंतर लक्षात आलं की ती चांगली सवय होती. म्हणून वाईट सवय अशी आहे की उद्या पेपर आहे आणि मी आजही लिहितोय. ती लिखाणाची मला वाईट सवय होती. पण माझ्या नंतर लक्षात आलं की तो माझा पॉझिटिव्ह पॉईंट होता. म्हणून कारण स्पर्धेमध्ये तुम्ही 1 मार्काने जरी पुढे असाल ना खूप पुढे जाता तुम्ही. तर ते कुठे स्पर्धेत आपण पुढे जायचं हे आपण ओळखायचं आणि आपण त्याप्रमाणे पुढे जायचं. दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षार्थी व्हा. तुम्हाला आता UPSC MPSCच्या परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये काही PhD करायची नाही किंवा एखाद्या विषयामध्ये मला खूप येतं आहे वगैरे तिथं काही नसतं. तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्क मिळतात किंवा त्या 3 तासाच्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये तुम्ही काय करता त्या 3 तासात, तुमचा पेपर पूर्ण होतो की नाही, तुम्ही पूर्ण सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करताय की नाही. आणि मग त्याच्यामध्ये नेमकं
जे काही इव्हॅल्युएटर्स आहेत त्यांना नेमकं काय पाहिजे ते तुमच्या उत्तरात सापडतात की नाही पॉईंट, ते खूप महत्त्वाचं असतं. आणि मग त्याच्यातनंच तुमचा स्कोअर होतो आणि शेवटी मग स्पर्धेमध्ये तुम्हाला मार्क मिळतात. त्यामुळं ही एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन, फोकस अप्रोच म्हणतो आम्ही याला, ही खूप महत्त्वाची आहे आजकालच्या काळामध्ये. कुठली म्हणजे तुमचं इव्हन कॉलेजची तुमची ग्रॅज्युएशनची परीक्षा असू द्या, एक्झाम ओरिएंटेड प्रिपेअर करायची. मागची प्रश्नपत्रिका पाहूनच, सिलेबस बघूनच, सिलेबसमधल्या भागावरती नेहमी प्रश्न येतात, त्याच्यावर पक्क फोकस करायचं. उत्तरं लिहून तपासून घ्यायची तुमच्या प्राध्यापकांकडनं की व्यवस्थित आहेत की नाही, त्यात सगळे पॉईंट्स आलेत की नाही. आणि आपलं जे काही ध्येय आहे ते ध्येय समोर ठेवा, भिंतीवर लिहून ठेवा की काय करायचं तुम्हाला. आम्हाला लहानपणी आमचे जे शिक्षक होते, ते आमची मराठी शाळा होती, जीवन शिक्षण विद्यामंदिर, असे भारी भारी गोष्टी सांगायचे आम्हाला. त्या खऱ्या होत्या की नाही आम्हाला अजूनही माहिती नाही. ते एक शिक्षक सांगायचे म्हणे, तो अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन, तो म्हणे लहानपणापासून म्हणायचा की मी एक दिवस राष्ट्राध्यक्ष होणार आहे. तो म्हणे कसा म्हणायचा, तो म्हणायचा तो की शाळेची घंटा वाजायची, तो म्हणायचा घंटा वाजे टन टन टन, अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन. तुम्हाला प्रेरित करण्याची ती कोच जी आहे ती तुमच्या शिक्षकांकडे असते. त्यांना माहिती की तुम्हाला कसं मोटिवेट करायचं, ते करतात. तर तुम्हाला ते करत असताना ते काही काही गोष्टी सांगतात अशा प्रकारच्या, त्या अस्तित्वात असतात की नाही माहिती नाही, पण एक चांगलं वाटतं, भारी वाटतं की आपण असं काहीतरी ध्येय ठेवावं. लहानपणी एखादा फौजदार बघितलेला असतो, लहानपणी एखादा नगरवरून जाताना IAS म्हणून कुठेतरी पाटी वाचलेली असते, ते कुठेतरी डोक्यात जातं आपल्या की आहे असं, एक दिवस आपण इथे यायचं, एक दिवस आपण आपल्या कचेरीत येऊन फौजदार व्हायचं. तर ह्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या आणि त्याप्रमाणे जर तुम्ही वाटचाल तुमची चालू ठेवली तर नक्कीच यश हे तुमच्या पदरात पडणार आहे. कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तुम्ही अवघड आहे पण अशक्य नाही. तुम्ही थोड्या प्रयत्नानं त्या गोष्टी करू शकता. आणि आणखी काही बऱ्याचशा गोष्टी मी जेव्हा पुढच्या वेळी येईल त्यावेळी तुमच्याशी मी सविस्तर संवाद साधेल या विषयावरती की कुठली पुस्तकं वापरायची, कशा नोट्स काढायच्या, काय करायचं. मला आनंद आहे की आपल्या तालुक्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर आता UPSC MPSCमधनं विद्यार्थी सिलेक्ट होत आहेत आणि क्लास 1 क्लास 2 वरच्या पोस्टवर आहेत. पूर्वी थोडंसं आम्ही जेव्हा ते पद सुरू केलं त्यावेळी तो फक्त कॉन्स्टेबल होणं यावरती आम्हाला दिसायचं, पण आजकाल चांगलं आहे. यावर्षी आता 2 मुलं आपली UPSCच्या मुलाखतीला गेलेली पाथर्डीची. मागच्या वर्षी पण आपला सुहास गाडे IAS झालेला आहे. तर दरवर्षी एकतरी मुलगा पाथर्डीचा आता UPSCच्या परीक्षेमध्ये त्याला यश मिळतं आणि आम्हाला खूप आनंद होतो की आपण, कारण हा जो भाग आहे हा सगळा दुष्काळी भाग आहे आपला. आपण कष्ट करूनच आपण मोठं व्हायचं. आपलं शिक्षण आपण जे काही यश संपादित करतोय त्याच्यामुळं आपल्या तालुक्याला, आपल्या महाविद्यालयाला पण चांगलं नाव मिळालं की आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आज त्यानं हे यश मिळवलं किंवा आमच्या तालुक्याच्या विद्यार्थ्याने आज हे यश मिळवलं. सगळ्यांची स्कॉलर टाईट होणार, तुमच्या पालकांची पण टाईट होणार, पण त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी करायची. स्मार्ट वर्क, मी हार्डवर्क बोलत नाही, हा शब्द लक्षात ठेवा. स्मार्ट वर्क म्हणजे एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन, परीक्षार्थी होऊन प्रिपरेशन करणं आणि व्यवस्थित यश संपादन करणं. तर स्मार्ट वर्कला लागा, यश हे तुमचंच आहे. सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि आज इथे मला बोलवलं, माझा सत्कार केला, यासाठी नगराध्यक्ष आणि कॉलेजचे अध्यक्ष अभयजी आव्हाड आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि आपल्याला जाईल. धन्यवाद. साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे जो आपला विद्यार्थी काल इंटरव्ह्यूला गेलेला आहे दिल्लीला IASच्या, तो आपला स्वामी विवेकानंदचा विद्यार्थी, अभिमानाची बाब. संकेत परदेशी म्हणून त्याचं नाव. धन्यवाद साहेब. मोठी ध्येय बाळगा आणि ती ध्येय अचीव करण्यासाठी परीक्षार्थी बना, परीक्षा ओरिएंटेड बना, स्मार्ट वर्कला प्राधान्य द्या, असा मौलिक संदेश सन्माननीय महेशजी भागवत साहेब यांनी आपणास दिलेला आहे. विद्यार्थी मित्र, ज्यावेळेस कोलंबस नवीन देशाच्या शोधात आपल्या टीमसह निघाला होता, तर त्यावेळेस दर्यामध्ये ज्यावेळेस दर्या खवळला त्यावेळेस त्याचं जहाज भरकटलं गेलं आणि कोलंबसचे सहकारी हवालदिल झाले. तर त्यांना धीर देण्यासाठी कोलंबस म्हणत होता, जे कुसुमाग्रज यांनी त्यांच्या कवितेतून मांडलेलं आहे,
अनंत आमची ध्येयाशक्ती अनंत आन आशा, अनंत आमची ध्येयाशक्ती अनंत आन आशा, किनारा तुला पामराला. एवढी ऊर्जा आपल्यामध्ये असते. फक्त त्याला प्रॉपर मार्गाने जर आपण बाहेर काढलं तर 100% यश आपल्या हातात असतं, असा संदेश दिला. धन्यवाद साहेब. यानंतर या छोटेखानी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक दत्तप्रसाद पालविसरे. तेलंगण राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, ज्यांनी कम्युनिटी पोलिसिंग आणि मानवी तस्करी या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करून त्यांच्या कार्याचा गौरव अमेरिकेच्या अनेक संस्थांनी केलेला आहे. तसंच त्यांना त्या कार्याबद्दल 2दा राष्ट्रपती पोलीस पदक मिळालेलं आहे. असे महेशजी भागवत साहेब अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपल्यापर्यंत आले. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रचंड ऊर्जा भरण्याचं काम केलं. त्याबद्दल मी प्रथमतः भागवत साहेबांचे आभार मानतो. तसेच हा कार्यक्रमाचा योग घडवून आणल्याबद्दल आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि पाथर्डीचे नगराध्यक्ष माननीय आव्हाड साहेब यांची या ठिकाणी मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम अतिशय अल्प वेळेत आपण ऑर्गनाईज केल्याबद्दल माननीय प्राचार्य विवेकानंदचे मुख्याध्यापक मेढे सर, माझे सर्व सहकारी आणि उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे आभार मानून हा छोटेखानी कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.